तरी थोडं बेअर करून घ्या. सुप्रभात. मकरंद शेरकर, आपण आणि चॅप्टर फाउंडर मेंबर. 2019 ला मी सॅटर्डे क्लब जॉईन केला. त्याच्यानंतर मी सेक्रेटरी झालो, चेअरमन झालो, वेबसाईट सेल कोऑर्डिनेटर झालो आणि आता डेप्युटी सेल नॅशनल बिझनेस सेलची जबाबदारी माझ्याकडे आहे. तर नॅशनल बिझनेस सेलचं स्ट्रक्चर असं आहे, दुकाने वरती आहे, त्याच्या खाली सेक्रेटरी जनरल, डेप्युटी सेक्रेटरी जनरल, त्याच्यानंतर सेल हेड मनीष सरवणकर म्हणून आहे, समीर तावडे, मी आणि मधुजा मिर्जे कोल्हापूरच्या, असे 3 जण डेप्युटी सेल हेड नॅशनल बिझनेस सेल आहे. हे तिघांचे फोटो आहेत, बाकी काही नाही. ठीक आहे. तर नॅशनल बिझनेस सेलचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की तुम्हाला तुमचा बिझनेस नॅशनल लेवलवर नेण्यासाठी मदत करणं. तुमचा बिझनेस जो आता चालू आहे तो छोट्या लेवलवर चालू असेल तर त्याला नॅशनली कसं नेता येईल यासाठी नॅशनल बिझनेस सेल मदत करतं. लोणचं पापड थिअरी प्रमाणे तुम्ही तुमचा बिझनेस स्वतःच्या एफर्ट्सनं नक्कीच वाढवू शकता, पण नॅशनल बिझनेस सेलच्या अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामुळे तुमचा बिझनेस नॅशनली वाढू शकतो. हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये आपण नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटीज आहे, बिझनेस रेफरन्स आहे, मेंटरशिप सपोर्ट आहे, स्किल डेव्हलपमेंट, हे आपले सॅटर्डे क्लबचे ऑब्जेक्टिव्हच नॅशनल बिझनेस सेलचे पण ऑब्जेक्टिव्ह आहेत. एमएसएमई सगळ्यांना माहित असेल, सगळ्यांकडे एमएसएमई उद्यम सर्टिफिकेट असेल असं मी गृहीत धरतो, पण जर नसेल तर तुम्ही काढून घ्या. कारण जसं आपल्याकडे आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये आपल्याकडे आपण आधार कार्ड शिवाय जसं जगू शकत नाही तसं आपण बिझनेस हा उद्यम सर्टिफिकेट शिवाय करू शकत नाही. तर तुम्ही एकदा सीएसटी ला मी रिक्वेस्ट करीन की तुम्ही तुमच्या लेवलला एकदा चेक करून घ्या की सगळ्यांकडे उद्यम सर्टिफिकेट आहे आणि तुमच्या चॅप्टर मधून एक नॅशनल बिझनेस सेलचा कोऑर्डिनेटर करून मला कळवा. कारण आता नॅशनल बिझनेस सेलच्या ग्रुपमध्ये त्याला ऍड करता येईल आणि त्यामुळे त्याला चॅप्टर लेवलच्या ऍक्टिव्हिटीज पुढे कंडक्ट करता येतील. तर बेनिफिट्स आहेत, एमएसएमई चे बरेच बेनिफिट्स आहेत. त्याच्यातला मेन बेनिफिट मी हा सांगेन की तुम्हाला जर एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर 4 एक्झिबिशन्स तुम्हाला एमएसएमई उद्यम दाखवून फक्त 70 to 80% रिएम्बर्समेंट मिळू शकते एक्झिबिशन स्टॉल किंवा कॉस्टची. किंवा जर तुम्ही एससी एसटी एंटरप्रेनर असाल तर त्यांना 100% सबसिडी पण एमएसएमईच्या उद्यम सर्टिफिकेटवर मिळू शकते. हा मोठा फंडिंग आहे. बाकी एमएसएमईच्या बेनिफिट्स भरपूर आहेत, त्याच्यासाठी मला एक स्पेशल सेशन घ्यावं लागेल. नेक्स्ट स्लाइड. दुसरं आहे गव्हर्नमेंट टेंडर्स, ज्याच्यामध्ये मी काम करतोय की तुमच्या प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिससाठी टेंडर हे असतं, तुम्हाला ते शोधावं लागतं. तुम्हाला माहित नसतं की आता तुम्ही किती ऑपॉर्च्युनिटीज मिस करताय, त्या मी तुम्हाला दाखवू शकतो आणि त्यासाठी लागणारा पूर्ण सपोर्ट आहे तो मी तुम्हाला देऊ शकतो. जेम पोर्टल बऱ्याच जणांना माहित असेल, CBBB नावाचा पोर्टल आहे, महाटेंडर आहे, महाराष्ट्रासाठीचं पोर्टल आहे, पब्लिक रेल्वेचं वेगळं पोर्टल आहे, प्रत्येक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचं वेगवेगळी पोर्टल्स आहेत. तर ही सगळी टेंडरिंग पोर्टल्स तुम्हाला जिथे तुमचा व्यवसाय वाढवायची इच्छा आहे त्या टेंडरिंग पोर्टलवर तुम्हाला वेंडर ॲज अ रजिस्टर्ड वेंडर व्हावं लागेल आणि टेंडरिंग पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही मग टेंडरमध्ये पार्टिसिपेट करू शकता. जेम पोर्टलचे बरेच फायदे आहेत. त्यातला मेन फायदा हा आहे की 25 लाख 5 लाखापर्यंतची ऑर्डर तुम्हाला डायरेक्टली पण जेम ऑफिसर देऊ शकतो त्याच्या विदिन हिज अथॉरिटी. त्याच्यासाठी त्याला जेम टेंडर काढायची गरज नाहीये आणि 25 लाखापर्यंत सिंगल बिड टेंडर काढू शकतो. म्हणजे ते सिंगल बिड टेंडर असं असतं की ते फक्त तुम्हाला दिसतं आणि तुम्हीच भरू शकता. म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून तो ते टेंडर पब्लिश करेल आणि तुम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करायचं. या कारणासाठी लोक जेमवर जास्त करून रजिस्टर करतात आणि त्याच्यातून त्यांना बिझनेस हा मिळू शकतो. ही काही टेंडरिंग पोर्टल्स आहेत. जेमचं मी आता तुम्हाला सांगितलं. NSIC हे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला EMD एक्झम्पशन मिळू शकतं. जर टेंडरमध्ये क्लॉज लिहिला असेल की तुमच्याकडे NSIC किंवा स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला EMD एक्झम्पशन मिळू शकतं. टेंडरमध्ये लोकांना EMD भरणं एक मोठं चॅलेंज असतं. 1 लाखाच्या टेंडरसाठी तुम्ही 10,000 रुपये भरू शकता EMD, पण 1 करोडच्या टेंडरसाठी तुम्हाला जर 10 लाख भरायला सांगितलं तर प्रत्येक जण नक्कीच विचार करेल. तर त्याच्यासाठी जर हा क्लॉज टेंडरमध्ये असेल तर तुम्हाला काही न करता फक्त त्याची स्कॅन कॉपी अपलोड करून तुम्हाला EMD एक्झम्पशन मिळू शकता. हा त्याचा मेन फायदा आहे. सगळ्यांना Amazon, फ्लिपकार्ट माहिती आहे, पण तसंच एक MSME ग्लोबल मार्ट म्हणून पण आहे, त्याच्यावर पण तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही विकू शकता. रेल्वेची आता मुंबई मेट्रो आहे, पुणा मेट्रो आहे, रेल्वेचं IREPS नावाचं पोर्टल आहे, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे. तुम्हाला जर रेल्वेमध्ये काही सेफ्टी आयटम्स विकायचे असेल तर तुम्हाला RDSOचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. महाजेनको, महावितरण आणि महाट्रान्सफर आपल्या MSCBच्या 3 उपकंपन्या आहेत, त्यापूर्वी MSCBच्या नावाने ओळखल्या जायच्या. तर त्यांची पण सगळी टेंडर्स येत असतात, त्याच्यासाठी पण त्यांचं टेंडरिंग पोर्टल रजिस्ट्रेशन आहे. स्टार्टअप इंडिया आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमची कंपनी 10 वर्षासाठी बेनिफिट मिळू शकतो.
तुमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे, LLP पाहिजे, त्याचा टर्नओव्हर 100 करोडपेक्षा कमी जास्त असता कामा नये आणि तुम्हाला 10 वर्ष झालेली असता कामा नये. या 3 कंडिशन्स आहेत स्टार्टअप इंडियासाठी. जर त्याच्यात तुम्ही बसत असाल तर तुम्ही स्टार्टअप इंडियाचे बेनिफिट्स ते घेऊ शकता. स्किल इंडिया हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत, गव्हर्नमेंटचे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात ते स्किल इंडियाच्या अंडर त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला एम्पॅनल करून घेतात आणि त्यांना त्यांचे कोर्सेस तिथे रन करता येतात. हा त्याचा बेनिफिट आहे. ONGC, BPCL, HPCL, IOCL, रिफायनरीज या सगळ्या रिफायनरी सेक्टरमध्ये पण टेंडरिंगद्वारा प्रोक्युरमेंट केलं जातं. हे मागच्या वर्षी काही आम्ही सेशन्स, ऑनलाईन सेशन्स कंडक्ट केले होते नॅशनल बिझनेस सेलनं टेंडरिंग रिलेटेड. जेव्हा तुमचा नॅशनल बिझनेस सेल कोऑर्डिनेटर तुम्ही मला याच्यासाठीच द्या की त्या ग्रुपमध्ये आम्ही ते पोस्ट करतो, ज्यामुळे तो चॅप्टर लेवलला पोस्ट करू शकेल आणि तुमचे मेंबर्स ते प्रोग्राम्स अटेंड करू शकतात. हे नॉर्मली आम्ही ऑनलाईन सेशन घेतो, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रावर ज्यांना ज्यांना शक्य आहे ते अटेंड करतात आणि त्याचा लाभ घेतात. काही सक्सेस स्टोरीज आहेत आपल्या सॅटर्डे क्लब मधल्याच, की सॅटर्डे क्लब गोरेगाव चॅप्टरचे मेंबर होते पानगावकर, यांना 23 लाखाची ऑर्डर टेंडर विझार्ड नावाच्या टेंडर पोर्टलवर टेंडर पार्टिसिपेट करून मिळाली. ही एक सक्सेस स्टोरी आहे. त्याच्यानंतर अप्पर ठाणे चॅप्टरचे माझ्या चॅप्टरचे मेंबर आहेत सौरभ परांजपे, LIC मध्ये एम्पॅनल झाले फॉर CCTV आणि UPS कॅटेगरी. गणराज स्टेशनरी जे आहेत समीर तावडेंची कंपनी आहे, जे आता डेप्युटी सिलेक्ट, ते पण चेंबर टेंडरिंग स्वतः करतात, तर त्यांना पण एक 5 लाखाची ऑर्डर युनियन बँकेकडून मिळालेली आहे. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत माझी वेबसाईट तुम्ही नक्की बघा etendering.co.in. त्याच्यावर याच्यापेक्षा जास्त सक्सेस स्टोरीज आहेत, पण ते प्रायव्हेट कस्टमर्सच्या पण आहेत माझ्या. एकच ऍप्रिशिएशन लेटर याच्यात पोस्ट केलेलं आहे. आणि कनेक्ट टू कॉर्पोरेट ही पण एक ऍक्टिव्हिटी बिझनेस सेलकडनं घेतली जाते. पुण्यामध्ये पण आता मध्ये झाला होता कनेक्ट टू कॉर्पोरेट, ज्याच्यामध्ये इंडस्ट्री परचेस कॅटेगरीजना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडनं आपल्या मेंबर्सना बिझनेस मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. हा एक मेगा इव्हेंट असतो, क्लस्टर मीटिंग सारखाच असतो, ज्याच्यात 500 ते 1000 लोक मेंबर्स एकत्र अटेंड करतात. मुंबईमध्ये 2दा सेंट्रल आणि वेस्टर्नला हा इव्हेंट झालेला होता, पुण्यात पण झालेला आहे. तर असे जेव्हा इव्हेंट्स असतील ते नक्की तुम्ही अटेंड करा, त्यातनं तुम्हाला बिझनेस ग्रोथ ही मिळू शकते. So thank you very much for giving me this opportunity to the CST and your region head Vibhavari madam. Thank you.